जिनके ओजस्वी वचनों से गूंज उठा था विश्व गगन, वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। वही प्रेरणा पूज्य हमारे स्वामी पूज्य विवेकानंद। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझे नमस्कार. आपण बघितलंय काल किती बारीक सारीक वर्णन स्वामीजींनी केलेलं आहे. अगदी चीनी स्त्रिया आपल्या मुलांना कसं घेऊन काम करतात आणि खरा तत्वज्ञ काय. तर ही जी व्याख्या आहे ती स्वामीजींनीच करावी असं मला वाटतं. इतकं सुंदर वर्णन स्वामीजींनी टिपलंय. आता स्वामीजींना खरं तर कठीण जात होतं या जहाजातून प्रवास करणं, कारण आयुष्यात कधी पैसे त्यांनी स्वतःजवळ ठेवलेलेच नव्हते हो. आणि पैसे कसे सांभाळायचे आणि सामान कसं सांभाळायचं याचीच काळजी स्वामीजींना वाटत होती. आणि कुठेतरी त्याचा कंटाळा आला होता. कुठेतरी हा प्रवास आता लवकर संपावा असं स्वामीजींना वाटत होतं. 31 मे 1893 रोजी स्वामीजी बोटीत तर बसले, पण जवळ-जवळ स्वामीजींचं जे निरीक्षण होतं ते इतकं बारीक होतं. म्हणजे दुःख, दारिद्र्य, उपासमार कशी कुठल्या प्रदेशात आहे, तिथले जर जेव्हा जहाज बंदराला लागायचं तेव्हा ते उतरायचे आणि सगळा भाग आपला बघून यायचे. तर ते वर्णन सुद्धा त्यांनी खूप अगदी बारीक बारीक टिपलेलं आहे. तिथली मंदिरं कशी आहेत, तिथले स्थळ कसे आहेत, तिथले लोक कसे आहेत, तिथल्या चालीरीती कशा आहेत, तिथल्या लोकांना काय खायला आवडतं, काय पितात, या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलेलं आहे. इतकंच काय तर स्त्रियांचे स्वभाव आणि स्त्रियांचे व्यवहार आणि त्यांचं वागणं बोलणं, त्यांचं पोशाख याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय. स्त्रियांच्या बद्दल बोलताना मला माझ्या कविमित्राची आठवण येते, की त्यांनी एक कविता लिहिली होती गजरा नावाची. आणि मी त्यांना प्रश्न विचारला, वयाने ते मोठे होते. तर मी त्यांना प्रश्न विचारला, इतक्या बारीक सारीक गोष्टी तुम्ही कशा काय टिपल्या स्त्रियांच्या, म्हणजे एखाद्या स्त्रीला सुद्धा कदाचित ती इतकी सुंदर लिहिता येत नसेल, इतकी तुम्ही सुंदर लिहावी. तर त्याच्यावर ते म्हणाले, की अगं एकदा मी जिथे कवितेचा कार्यक्रम सादर करायला गेलो होतो, तिथे एक स्त्री अशी समोरच येऊन बसली आणि मला का कुणास ठाऊक सारखं हटकत होतं, की काहीतरी ऑड आहे, काहीतरी ऑड आहे. नंतर माझ्या लक्षात आलं, की तिची बॉबकट होती आणि तिने एवढं मोठं गुलाबाचं फूल लावून घेतलं होतं. आणि त्यांनी ती गजरा नावाची कविता त्याच्यानंतर लिहिली. थोडक्यात स्वामीजींच्या जेव्हा आपण डायरी वाचतो किंवा वर्णनं वाचतो, तेव्हा स्त्रियांचे वर्णनं आहेत, की स्त्रियांचे पोशाख कसे आहेत, स्त्रिया कशा व्यवहार करतात, स्त्रिया कशा जास्त खोलात जात नाही, स्त्रियांचा चेहऱ्यावरून स्त्रियांच्या हृदयातील कल्पना कशी करावी, याची ही वर्णनं स्वामीजींनी केलेली आहेत. एका संन्याशांनी टिपलेलं हे बारीक सारीक वर्णन बघून मला थोडी गंमत वाटली, म्हणून तुमच्या समोर हा विषय ठेवला, बस बाकी काही नाही. याच्यानंतर स्वामीजी कोलंबो, हाँगकाँग, कॅन्टन, योकोहामा, ओसाका, क्योटो व टोकियो या शहराचं अवलोकन सुद्धा स्वामीजींनी केलेलं आहे. आणि व्हँकुव्हर बंदरावर स्वामीजी आले आणि तिथून आता ते शिकागोला पोचले. आता त्यांचा प्रवास सोपा होता का हो? सहज मी आपल्याला प्रश्न विचारते. अंगठे दाखवू शकता तुम्ही की सोपा होता स्वामीजींचा प्रवास? नाही. स्वामीजींचा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. शिकागोला जरी स्वामीजी आले तरी 11 सप्टेंबरला ही जी परिषद होती, सर्वधर्म भाव परिषद, ही 11 सप्टेंबरला होती. आणि स्वामीजी तर आता विदेशी मुद्रेचा कसा वापर करायचा हे स्वामीजींना माहिती नव्हतं. आणि त्यामुळे शिकागोला ते महिनाभर राहिल्यानंतर कुणीतरी त्यांना सांगितलं की बोस्टन शहरात थोडी स्वस्ताई आहे, तर तुम्ही बोस्टन शहरात जा. तर इथे स्वामीजींना जे अनुभव आले ते आपल्या समोर कथित करते, कारण स्वामीजींना हे माहिती नव्हतं की कसा त्या विदेशी मुद्रेचा उपयोग करायचा. तर अनेक लोकांनी स्वामीजींना पैशाच्या बाबतीत फसवलं आणि स्वामीजींना आधीच तर पैसे कमी होते आणि त्याच्यामुळे फसवल्यामुळे स्वामीजींना पैशाच्या बाबतीत आणखीन कमतरता जाणवू लागली. आणि मग त्यांनी ठरवलं की ठीक आहे, मी बोस्टनला जाईल. आणि बोस्टनला 15 ऑगस्ट 1893 रोजी स्वामीजी रेल्वे गाडीत बसले. डब्यात एका स्त्रीची भेट झाली. त्यांचं नाव
मिस कॅथरीन सॅनबॉर्न, वय वर्ष 52-53, आणि ब्रिझी मिडोज हा त्यांचा बंगला. तर ते आपल्या बंगल्यात स्वामीजींना घेऊन आले. तर स्वामीजी ज्या बग्गीतून आले, तर एका वार्ताहराने ही बातमी म्हणजे ही गोष्ट बघितली की या लेखिकेच्या घरी स्वामीजी येतात आहे. तर त्यांनी भारताचा एक राजपुत्र बोस्टन शहरात आलेला आहे अशी बातमी पेपरला दिली. हीच काय ती पहिली बातमी स्वामीजींबद्दल आलेली. आणि नंतर ही बातमी होती 23 ऑगस्ट 1853 रोजीची. त्यानंतर त्या प्रत्येकाला सांगत होत्या की आमच्याकडे या, आमच्याकडे स्वामीजी आले आहेत. आणि प्रत्येक जणाला उत्सुकता होती की स्वामीजी कसे आहेत. मुख्य म्हणजे उद्देश की अशी एखादी प्रेक्षणीय स्थळ किंवा आपण म्हणतो ना की ते स्थळ खूप सुंदर आहे, तुम्ही नक्की बघा. तसं तो हे होता की माझ्याकडे स्वामीजी आहेत, माझ्याकडे स्वामीजी आहेत, तुम्ही बोला तर खरी त्यांच्याशी, तुम्ही बघा तर त्यांना. असा या महिलेचा एक उद्देश होता की स्वामीजींना प्रत्येकाने बघावं, ही एक तळमळ तिच्यात दिसत होती. आणि या कॅथरीन सॅनबॉर्न यांचा उपयोग स्वामीजींना निश्चितच खूप झाला. धर्म महासभेत वक्ता म्हणून स्वामीजींना प्रवेश नाकारण्यात आला होता, प्रवेशच दिला नव्हता पहिले तर. अगदी की त्यांच्या विवेकानंद नावाचा कोणी गृहस्थ राहतो, एक युवा संन्यासी आहे, गृहस्थ नाही सॉरी, युवा संन्यासी आहे, ही बातमीच इथल्या शिकागोच्या धर्म महासभेला माहिती नव्हती. आणि मग आता काय करायचं, आमंत्रणच नाही तर जायचं कसं आणि बोलायचं कसं. आणि स्वामीजी तर वर्षभरापासून ती तयारी करत होते, अगदी पोट तिडकीपासून, की मला जायचंय आणि माझ्या हिंदू धर्माबद्दल तिथे बोलायचंय. ही तर 1 वर्षाची तयारी, 1 वर्षाची तपश्चर्या आणि भारत भ्रमण केलेलं, सगळ्या गोष्टी बारीक सारीक टिपलेल्या, मला खूप काही घडवून आणायचंय आणि ह्यासाठी अमेरिका मला जवळ केलीच पाहिजे, हा दृढ निश्चय. आणि स्वामीजींचं तर नावच नाही. स्वामीजी चिंतातूर होते, पैशाची थोडी चणचण होती आणि थंडीही खूप जाणवत होती स्वामीजींना. स्वामीजींना कुठेतरी हायसं वाटलं की त्यांनी ब्रह्मो समाजाबद्दल ऐकलं की अमेरिकेत ब्रह्मो समाज चांगलंच त्यांनी जम बसवलंय आणि त्यांचं कार्यालय आहे. तर स्वामीजींनी त्यांना एक पत्र लिहिलं की मी कुठल्याही म्हणजे संस्थेचा सभासद नाही, पण मी आपल्या धर्माचं प्रतिपादन करण्यासाठी इथे आलेलो आहे, मला निश्चितच तुम्ही मदत करा. आता कल्पना करा की हिंदू धर्माचा ब्राह्मो समाज आणि स्वामीजींनी त्यांना विनंती केली आहे, पण उत्तर काय यावं, आम्ही तुम्हाला कुठलीही मदत करू शकणार नाही. म्हणजे इथपासूनच आपल्या धर्मातील लोकांनी त्यांना काय म्हणायचं, असहकार आंदोलन, ते तसं सुरू झालं. विवेकानंदांच्या अलौकिक प्रतिभेचं दर्शन आता कसं घडेल, हा एक प्रश्न होता. पण सॅनबॉर्न या 54 वर्षाच्या व्याख्यातीने स्वतःच्या बाजूने खूप प्रयत्न केले. त्यांनी सभेत त्यांना शिरकाव मिळावा याच्यासाठी त्या प्रत्येकाला पत्र लिहित होत्या, प्रत्येकाला संदेश पाठवत होत्या. आणि इकडे बोस्टनमध्ये जेव्हा स्वामीजी रस्त्यावर यायचे, चालायचे, कारण प्रत्येक ठिकाणी बघीन असं करणं त्यांना शक्य नव्हतं, तर तिथले जी मुलं होते ते त्यांची खूप टर उडवायचे, त्यांच्या पोशाखाची, त्यांना हसायचे, त्यांना वाटेल तसं काहीतरी बोलायचे. खूप अशी गंमत घेण्याचा जो हे होता तो चालला होता. स्वामीजी फक्त आणि फक्त स्वामीजींच्या मनात होतं की मला इथे ज्या कामासाठी, ज्या उद्देशासाठी मी आलोय, ते काम माझं सफल व्हायला हवं. तुरळकच शिल्लक आता त्यांच्याजवळ बाकी होती. आणि आता कसं करायचं, हिवाळा तर आलं होता. या सॅनबॉर्न बाईंनी त्यांना सांगितलं की तुम्ही एखादा ड्रेस शिवून घ्या, एखादा कोट शिवून घ्या, त्याच्याशिवाय आता या हिवाळ्यात तुम्हाला राहता येणार नाही. पण तितके जर पैसे खर्च केले असते तर खाल्लं काय असतं, हाही प्रश्न स्वामीजींच्या समोर होता. आणि त्याच्यामुळे त्यांनी तो जो विचार होता तो टाळला की आता काही मी असं ड्रेस वगैरे शिवू शकत नाही. आणि त्याच्यानंतर शेनबॉर्न गावातील महिला कारागृहाचं निमंत्रण त्यांना आलं एका अधिकाऱ्याकडून की तुम्ही आमच्या या जे कारागृह आहे तिथे या आणि तुमचं प्रवचन द्या, तुमचं भाषण द्या. तर स्वामीजींचं पहिलं भाषण हे कुठे झालं असेल तर या शेरबॉर्न गावातील महिला कारागृहामध्ये झालं. इथे जेव्हा स्वामीजी गेले तेव्हा स्वामीजी तो कारागृह बघतच राहिले आणि कारागृहाला नाव दिलं गेलं होतं महिला सुधार गृह.
तर स्वामीजींना ते इतकं आवडलं, की महिला सुधारगृह केवढं मोठं नाव आहे हे. आणि यांचा विचार तरी किती उन्नत आहे, किती उदात्त आहे. महिलांना ते कारागृहासारखं भासवतच नाही. किती प्रेमाने आणि किती आदराने इथं वागवतात आहे. आणि जेव्हा स्वामीजींनी हे सगळं बघितलं, तेव्हा त्यांना आपल्या देशातील कारागृहांची आठवण आली, की आपल्या देशामध्ये कारागृहामध्ये किती वाईट स्थिती आहे. इथल्या ज्या व्यक्ती आहेत, ज्यांना काहीतरी त्यांनी चूक केली आणि त्यांना इथे शिक्षा भोगावी लागते, त्यांना कशा प्रकाराने वागवलं जातं? अगदी श्वापदांसारखं वागवलं जातं. त्यांची व्यवस्था तर कशी? किती घाणेरडी, किती वाईट. तुम्ही अजूनही अच्युत गोडबोलेंचं पुस्तक वाचा. त्यांनी ज्या वर्णनं केली आहेत कारागृहाबद्दल, तर त्यांचं चरित्र जरूर वाचा. तर त्याच्यात त्यांनी दिलं आहे की कशा पद्धतीचं वर्णन असतं आपल्या इथे कारागृहांचं. तर ते वर्णन स्वामीजींच्याही पत्रातून आपल्याला जाणवतं. स्वामीजींनीही त्याचा उल्लेख केला आहे आणि स्वामीजींना क्षणभर विसरच पडला की आपण कुठल्या विषयावर बोलायला इथे आलोय. इतकं वर्णन स्वामीजींनी त्या ह्याच्यात केलेलं आहे. तर हे सुधार केंद्र जेव्हा मी भारतात जाईल तेव्हा पहिल्यांदा हे सुधार केंद्र मी पूर्णपणे बदलवीन याची कल्पना स्वामीजींच्या मनात तेव्हाच आली. आणि नंतर फॅमिंगहॅम ट्रिब्यून साप्ताहिकानं 30 ऑगस्ट रोजी या गोष्टीची दखल घेतली की स्वामीजींनी काय विचार केले आणि स्वामीजींना कसं वाटलं त्या सुधारगृहाबद्दल. तर त्याचा उल्लेख या पेपरमध्ये आपल्याला निश्चित बघायला मिळतो. दुसरा तिथली एक गोष्ट सांगायची राहिली की स्वामीजी भाषणाला तर गेले तिथे, पण तिथल्या ज्या महिला कैदी होत्या त्यांनी इतका देखणा पुरुष आयुष्यात कधी बघितलाच नव्हता. तर प्रवचनापेक्षा स्वामीजी काय बोलतात ते याच्यापेक्षा त्यांच्या देखणेपणावरच या स्त्रिया लुब्ध झाल्या होत्या आणि त्यांचं ते किती साठवून आम्ही आपल्या डोळ्यात तुम्हाला, अशी एक अवस्था स्वामीजींच्या बाबतीत त्या महिलांच्या मनात झाली होती. दुसरं असं की आमंत्रण त्यांना मिळालं बोस्टनच्या लेडीज क्लबचं. आणि ज्या होत्या त्या महिलांच्या उद्धारक पंडिता रमाबाई यांना त्या आदर्श मानत. तर स्वामीजींना निश्चितच वाटलं की पंडिता रमाबाई यांना आदर्श मानतात, ही मला मंडळी मदत करतील. पण तिथे त्यांचं स्वामीजींचं प्रवचन खूप सुरेख झालं. त्यांनी खूप चांगली यांना दाद दिली. पण सगळ्यात पहिले क्रिटिसायझर स्वामीजींचं शिकागोमधील पहिलं जे भाषण झालं त्याच्यानंतर पहिला क्रिटिसायझर हा ग्रुपच त्यांचा होता, असाही उल्लेख इथे केलेला आहे. 26 ऑगस्टला स्वामीजी मॅसेच्युसेट्सला आलेत आणि तिथे सॅनबॉर्न बाईंचे एक मित्र होते, मिस्टर राईट. मिस्टर राईट तिथे ग्रीक भाषेचे प्राध्यापक होते, त्यांना भेटले. आता स्वामीजी जेव्हा त्यांना भेटले तेव्हा त्यांना कळलं की इतके विद्वान, म्हणजे जे बोलतात आहे ते इतकं ओघवतं, इतकं सुंदर की मी काय घेऊ आणि काय नाही. किती भाषांवर यांचं प्रभुत्व, किती विषयांची सखोल माहिती, किती विषयांचं यांना ज्ञान, किती अध्यात्मातील सखोलता यांच्या जवळ आहे, व्यापकता यांच्या जवळ आहे. आणि यांना या धर्मसभेचं निमंत्रण नाही, किती वाईट गोष्ट. आणि नंतर हे जे राईट आहेत हे त्यांच्यासाठी खूप प्रयत्न करतात. त्यांचाच एक मित्र असतो, त्या मित्राला त्याचं नाव असतं प्राध्यापक बरोज. तर यांना ते पत्र लिहितात आणि त्या पत्रात असा उल्लेख असतो की अमेरिकेतील या ओळी मी आपल्याला वाचून दाखवते की विवेकानंद हे अमेरिकेतील झाडून सर्व विद्वान प्राध्यापकांहून महान पंडित आहेत, अशा ओळी ते लिहितात. आणि ओळखपत्र त्यांना द्या, त्यांना सभेत बोलण्याचं आमंत्रण अतिशय सन्मानानं द्या, अशा ओळी त्याच्यात लिहिलेल्या असतात. जाताना राईट त्यांना थोडेसे पैसे देतात आणि हा लिफाफा देतात. स्वामीजी म्हणतात, सगळ्यात मोठी चिंता माझी पैसे सांभाळणं आहे. मी असा संन्यासी आहे की ज्यांना आयुष्यात कधीच पैशाचा सांभाळ केला नाही, अगदी एक पैसा सुद्धा नाही. आणि आता मात्र मला हा खूप बोज वाटतोय. आणखीन काही शहरात स्वामीजी भाषण देतात, नवे मित्र गोळा होतात, नवीन ओळखी वाढतात आणि 9 सप्टेंबरला शिकागोला पोचतात. प्रवासात एक व्यापारी सांगतो की मी तुम्हाला प्राध्यापक जॉन हेनरी बरोज यांच्या
यांची भेट घडवून देईल आश्वासन देतो आणि दोघंही गाडीत चढतात. गाडीत गर्दी असते. गर्दीचं निमित्त साधून हा व्यापारी तिथून गडप होतो. तो स्वामीजींना भेटत नाही. आणि दुसरं दुर्दैव असं की प्राध्यापक बरोज यांचा पत्ता सुद्धा हरवून गेलेला असतो. स्वामीजींचा तो पत्ताही नसतो. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या दिशेनं उतरायचं त्याच्या विरुद्ध दिशेनं स्वामीजी उतरतात. आणि ही जी वस्ती असते ही जर्मन लोकांची वस्ती असते. त्यांना इंग्रजी येत नसतं आणि कोणीही माहिती प्राध्यापक बरोज यांच्याबद्दल देत नाही. मग शिकागोच्या एक रेल्वे यार्डमध्ये स्वामीजी शेवटी झोपून जातात की आता मी हताश झालोय, आता काय करू. कोणीच प्राध्यापक बरोजची माहिती देत नाही. ते कोणाला माझी भाषा कळत नाही. मी काय करावं. कंटाळून गेलेले असतात, थकून गेलेले असतात आणि तिथे झोपतात. 2 दिवसानंतर या शिकागो शहरात काय होणार असतं याची कल्पना कदाचित कुणालाही नसतेच. दुसऱ्या दिवशी जो रस्ता दिलाय त्याचं नाव आहे लेक शेअर ड्राईव्ह. या हमरस्त्यावर स्वामीजी उभे राहतात आणि प्रत्येकाला विनंती करतात, प्राध्यापक बरोज, प्रोफेसर बरोज, हे एक नाव की कोणीतरी मला थांबेल आणि सांगेल. भाषेची तर इथे गरज नाही ना. प्राध्यापक बरोज म्हटलं आणि मी विनंती करतोय, माझ्या डोळ्यातले भाव, माझे हावभाव समजून कोणीतरी सांगेल की प्राध्यापक बरोज इथे राहतात किंवा कोणीतरी मला पत्ता देईल, काहीतरी मदत करेल. पण लोक त्यांचं सौंदर्य, त्यांचं देखणे पण बघण्यासाठीच त्यांच्या समोर उभे राहतात. आणि लोकांना खूप उत्सुकता असते की किती सुंदर भगवे वस्त्र घातले, किती देखणं व्यक्तिमत्व आहे, किती तपस्वी आहे. आणि केवळ केवळ त्यांचं देखणे पण बघण्यासाठी लोक त्यांच्या समोर येतात, उभे राहतात आणि चालले जातात. काहीच फायदा होत नाही. 2 दिवस स्वामीजी प्रोफेसर बरोज करत असतात आणि कुठलीच मदत मिळत नाही. आता इथे धड कोणाशी बोलता येत नाही. पोटात भूक लागलीये, काही खायला नाही, प्यायला नाही, जवळ पैसा नाही. आता काय करावं, काय करावं मी. आणि मग डिअर बोन ॲव्हॅन्यू हा जो रस्ता आहे, या रस्त्यावर स्वामीजी शेवटी मध्ये असे त्या रस्त्याच्या मध्ये जो असं बांधलेलं असतं ना, आपल्या असा वर थोडासा चढाव असतो, असा तो रस्ता असतो. आणि या रस्त्यावर स्वामीजी बसून जातात की आता मी काही करणार नाही. कशाला मला पाठवलं परमहंस तुम्ही, इतक्या दूर पाठवलं, इतक्या दूर मी तडतड करत आलो, वर्षभरापासून तयारी करतोय, सारं भारत भ्रमण केलंय, छोट्या छोट्या गोष्टींची टिपणं काढलीये, मला माझ्या हिंदुस्थानाबद्दल बोलायचंय परमहंसा, माझे गुरुजी, मला बोलायचंय हो. आणि इथे किती अडचणी, किती अडचणी. इथे मला कोणी ओळखीचं भेटत नाही, माझ्याजवळ आता पैसे नाहीये की मी पैसे खर्च करून कुठे जाऊ शकेन. इथे माझी भाषा कळत नाही, मला पोटात भूक लागली, मी काय करू परमहंसा. कशाला बोलवलं मला इथे. हा सवाल ते परमहंसांना करतात आणि डोळे मिटून बसतात. काही वेळातच समोरून जॉर्ज डब्ल्यू हेल नावाची एक स्त्री येते. ही स्त्री बंगाली भाषा जाणत असते आणि ती त्यांना मदत करते पुढच्या प्रवासासाठी. अर्थातच शिकागोतील या सभागृहात जाण्यासाठी आणि धर्मसभेवर स्वतःची पताका लहरवण्यासाठी, फडकवण्यासाठी. बघूया पुढे काय होतं ते. सगळ्यांना विनंती करते मास्टर्स, उद्या स्वामीजी काय बोलणार याच्याकडेच आपलं लक्ष लागलंय, अगदी प्रत्येकाचं. म्हणूनच हा खास भाग उद्यासाठी. आपल्या सगळ्यांना विनंती करते, आपले सुंदर डोळे. इतका आनंद होतो तुम्हाला भेटते तेव्हा. सगळ्यात माझा आनंदाचा क्षण हा तुम्हाला भेटतानाचा असतो. या ऊर्जेवर खूप काही करू शकते. आम्हाला पण आनंद होतो रुक्ताताई. तुमचं चेहरा बघितलं की बरं वाटतं, समाधान मिळतो. खरंच सांगते, ऊर्जा मिळते तुमच्याकडून आम्हाला.
आणि मिटताना आपण स्वतः महादेवी आहात, महादेव आहात, किंवा आपण ज्यांना मानता, ज्या परमेश्वराला मानता, ते तत्व आपल्यात आहे ते बघा. आणि आपले डोळे मिटा मास्टर्स, आपल्या पापण्या अतिशय हळूवारपणे. एकदम शांत व्हा मास्टर्स. एकदम शांत. एक दीर्घ श्वास आत ब्रह्मांडातील संपूर्ण ऊर्जा आपल्या शरीरात जाते. श्वास आपल्या मणिपूर चक्रापर्यंत पोचवा मास्टर्स. म्हणजे बेंबीपर्यंत, किंचित खाली. आणि श्वास सोडताना जो काही थकवा आहे, जी वेदना आहे, सल आहे, जे दुःख आहे शरीरातलं, ते कायम मुळासकट निघून गेलेलं आहे. एकदम शांत मास्टर्स. एकदम शांत. आजूबाजूला येणारे आवाज आता शांत झालेत. आपण सगळे मर्कबा पिरामिड खाली बसलेलो आहोत. सूर्याची संपूर्ण ऊर्जा या पिरामिड मधून आपल्यावर. जस्ट फील इट मास्टर्स. मधोमध स्वामी विवेकानंद आहेत. सूर्याचा प्रकाश आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवाला हील करतोय मास्टर्स. जस्ट फील इट. जिथे दुःख आहे, जिथे वेदना आहे, त्या प्रत्येक भागावर
अगदी पावलापासून लक्ष द्या. आपल्या शरीरात प्रत्येक ठिकाणी सूर्याचा प्रकाश आपल्या स्पाईनवर बघा मास्टर्स. मानेच्या प्रत्येक मणक्यावरून हा प्रकाश आपल्याला हील करतोय, आपल्याला ऊर्जा देतोय. आपल्या कर्माचा रेकॉर्ड आपल्या स्पाईनवर असतो. फील करा मास्टर्स. आज जर कुठे काही पोकळी असेल तर ती पोकळी सुद्धा आपली भरली जाते. जे दुःख आहे, जो दर्द आहे, तो हळूहळू शरीरातला मिटतोय. सारं लक्ष आपल्या स्पाईनवर. प्रत्येक परतेतून बोन्समधून, पेशींमधून हा प्रकाश हळूहळू विस्तारत खाली खाली उतरतोय. आपल्या स्पंदनांना बघा मास्टर्स. मनात कुठलेही विचार नको, कुठलाही जप नाही, स्मरण नाही, फक्त शून्यता. येणारा आणि जाणारा श्वास यावर आपले लक्ष केंद्रित करा. जस्ट फील इट मास्टर्स.
ओंकार आपल्या शरीरातील प्रत्येक सेलमध्ये, पेशीमध्ये, परतेमध्ये फिरतोय मास्टर्स. जस्ट फील इट. प्रचंड ऊर्जा आत निर्माण होते आपल्या स्पाइन मध्ये. फील करा मास्टर्स. प्रचंड ऊर्जा आपल्या स्पाइनच्या आता मधल्या भागात आलेली आहे आणि ती पूर्णपणे पसरते दोन्ही बाजूला. मधला स्पाइनचा भाग आपला इरेक्ट होत जातोय. जस्ट फील इट.
मास्टर्स, आता कमरेच्या वरच्या भागाला ही ऊर्जा आहे आणि ही ऊर्जा फील करा तिथे त्या पॉइंटला, कमरेच्या वरच्या भागाला. आणि आता तिथून ती हळूहळू खाली आणि डावा भाग आणि उजवा भाग असं दोन्ही व्यापून टाकते. फील करा मास्टर्स, तुम्हाला जाणीव होईल स्पंदनांची. काहींचे गुडघे दुखतात आहे तर त्यांनी सरळ पाय करावे, आपल्या शरीराला त्रास देऊ नये. काही माऊलींची गुडघे दुखतात आहे आज. स्पाईनवर प्रक्रिया होताना गुडघ्यांना थोडस जाणवतं, कारण सगळा स्पाईन आज आपला मोकळा होतोय मास्टर्स. आपल्या तिथल्याही नसा आता मोकळ्या होतात आहे. खालचा भाग कव्हर करा, कमरेचा. बघा मास्टर्स, अगदी कमरेच्या खाली मध्यबिंदूवर आपण आहात. सगळी ऊर्जा तिथे जाणवते. तो सगळा भाग आपला, ज्या नसा दुखतात ज्या माऊलींच्या, तो भाग आज पूर्णपणे त्या भागाला ऊर्जा मिळते. एका एका नसेवर, परतेवर बोन्स बघा. मला खूप असं सुखावह होतंय, जाणवतंय की इथे व्हायब्रेशन्स आहेत खूप. आणि हा भाग माझा दुरुस्त होतोय, चांगला होतोय. ज्या ज्या माऊलींना कमरेला त्रास आहे त्या सगळ्यांना आज तिथे खूप स्पंदनं जाणवतात. या नसा मोकळ्या मोकळ्या होतात आहे आपल्या. त्या भागात हा प्रकाश वरून हळूहळू खाली उतरतोय. जस्ट फील इट मास्टर्स. डावीकडे, उजवीकडे, जिथे जिथे दुखत होतं तिथे तिथे संपूर्णपणे एक शेक मिळावा गरम, तसा आपल्याला ती ऊर्जा जाणवते. पूर्ण पाठीभर हा प्रकाश आहे मास्टर्स. ज्या माऊलींना आता गुडघ्यात जाणवते, गुडघ्यात लक्ष केंद्रित करा. तिथल्या नसा सुद्धा शांत झाले.
हा प्रकाश गुडघ्यामध्ये गोलाकार फिरतोय. इतकी कैक्यांच्या पायातून कळ येते. फक्त विश्वास ठेवा मास्टर्स. एकूण एक नस, एकूण एक पेशी परत आपली मोकळी मोकळी होते. आतून बाहेरून सगळीकडे. गुडघ्याच्या मागच्या भागातून, पुढच्या भागातून, चारी बाजूनी हा प्रकाश आणि आतून प्रत्येक पेशीला मिळतोय. जस्ट फील इट. तुम्हाला जाणवते की हा प्रकाश तुमच्या गुडघ्यामध्ये प्रत्येक परतेमधून फिरतोय. जस्ट फील इट मास्टर्स. प्रत्येक परत गोलाकार फिरतोय. सेंटर मध्ये लक्ष द्या, गुडघ्याच्या सेंटर मध्ये. प्रत्येक परत, प्रत्येक पेशी, हे सगळे बोन्स काही काही मातांना इथे आग होत असेल, होऊ द्या. इथली सगळी नकारात्मकता निघते आहे. हा गुडघा प्रकाशानं, ऊर्जेनं भरून जातोय. गुडघ्याच्या मधल्या भागात ही प्रक्रिया सुरू आहे. मधल्या भागातल्या सगळ्या नसा मोकळ्या होतात ते. काहींना इथे खिंचाव निर्माण होईल. आपल्या खूप भावभावना आपण आपल्या शरीरात दडवून ठेवतो. हृदयातल्या मग प्रत्येक नसांमध्ये पसरतात. आता सगळ्यात शेवटच्या म्हणजे बाहेरच्या भागात हा प्रकाश महसूस करा मास्टर्स.
आता आपल्या दोन्ही गुडघ्यांना व्यवस्थितपणे प्रकाश मिळाले, आतून बाहेरून प्रत्येक पोर मधून. सगळं दुःख आता हलकं झालंय, सगळ्या नसा हलक्या झाल्यात, अगदी मोकळ्या झाल्यात. As you read it, masters. आज सूर्यदेवाला आणि स्वामी विवेकानंदांना आवाहन केलं होतं. त्यांना या ग्रुपच्या वतीनं दंडवत प्रणाम करते आणि हृदयापासून धन्यवाद देते, रजा मागते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मास्टर्स, आपले सुंदर डोळ्यांवर आपले हात ठेवावे. 5, 4, 3, 2, 1, 0. आज खूप भगिनींना आपल्या मानेचा, स्पाईनचा, कमरेचा आणि गुडघ्यांचा त्रास होता. त्यांना कसं वाटतंय हे न विसरता जरूर सांगावं. मी आवाहन करते ज्या नवीन मंडळी आहेत त्यांना की आपले हँड रेज करता येत असेल तर हँड रेज करावे, आपले व्हिडिओ ऑन करावे, आपले व्हिडिओ ऑन करावे कृपा करून, कारण कळत नाही ना. सगळ्यांना विनंती करते, लेफ्ट करण्याआधी जरा आपल्याला कसं वाटतं ते व्हिडिओ ऑन केले तर मला जरूर कळेल. अनेकांना त्रास होते की नाही ते सांगा फक्त. आत्मवंदन प्रणाम ताई. इकडून मी माझा आवाज वाढवते, थांबा, मला ऐकू येत नाही. खूप छान ताई, खूप छान. आणि ज्ञान तर एवढं छान अवर्णनीय. त्याने खूप सुंदर ताई, खूप 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 प्रणाम. आत्मवंदन ताई, खूप छान. आत्मवंदन. खूप निःशब्द त्रास ताई. होता ना, काही भगिनींना बसताही येत नव्हतं, गुडघे अशी कळा येत होत्या, होतं की नाही? आपण हँड रेज केल्याशिवाय मला नाही कळणार. रोहिणी ते बघा जरा प्लीज. हो ताई, बघते. हँड रेज करा, कोणाला बोलायचंय. मी लता खानवाले बोलते. हा बोला, ऐकायला येते, बोला ताई. हा, मला खूप बरं वाटलं. आज माझ्या गुडघ्याच्या खालच्या बाजूला खूप दुखत होतं. खूप छान झालं ध्यान. धन्यवाद ताई, खूप छान. नमस्कार. कुसुम ताई बोला. धन्यवाद ताई. आज मला गुडघ्यावरची प्रोसिजर पाहिजेच होती. काल मी जेजुरीला जाऊन आले, जरा चालणं झालं होतं, गुडघे खूप त्रास देत होते, पण आजची प्रोसिजर तुम्ही मला वाटतं माझ्यासाठीच घेतलेली आहे. गुडघ्यावर खूप छान प्रोसिजर झालेली आहे. धन्यवाद ताई. मला स्पंदन वगैरे खूप खूप जाणवले आणि सूर्यप्रकाश पूर्ण शरीरावर खेळतो, गुडघ्यावर आहे, हे सगळंच मला जाणवलं. खूप खूप धन्यवाद. वैशाली ताई. हो. आत्मवंदन ताई, येतो आवाज? हो, येतोय ताई, बोला. मला पायात नस खूप दुखत होती, एका पायाला त्रास खूप होत होता. ते बरं वाटतंय आज. खूप चांगलं वाटतं, खूप छान ध्यान असते.
आता अंगणताई ध्यान अगदी अप्रतिमच झालं असं. खूप छान वाटतं, म्हणजे काय बोलायला असं वाटतच नाही, शांत राहावं वाटतं. छान वाटतं. थोडं सॉरी उशिरा मी आज जॉईन झाले, पण मला पाहिजे तो भाग मिळाला. कारण ध्यान हे सगळ्यांबरोबर केलं की जे एक त्याची वेगळी ऊर्जा मिळते. आणि बाकीचं आपण जे वाचतोय ते मी नंतर पण आता ऐकू शकते. पण मला मेन पार्ट मिळाला आणि छान वाटलं. छानच. थँक्यू. जय श्रीराम. राधिकाताई बोला. नमस्कार ताई. आत्मवंदन. आज ना गुडघ्यात म्हणजे मी सुरुवातीपासून तर होते खांद्यावर वगैरे स्पायनल कॉर्ड मध्ये आणि गुडघ्यावर एकदम असं ते असं दाब आहे जसं काय असते का गुडघा असं ऊर्जा त्याच्यात झाली ना असं गोल 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 ते जाणवत होतं मला. धन्यवाद. एकदम छान ध्यान झालं ताई आज. धन्यवाद धन्यवाद. आणखी कोणाला बोलायचंय? मला बोलायचंय ताई. हा बोला ताई. आज नाही का गुडघ्यावरती खूप प्रोसिजर झाल्या, ते खूप छान वाटलं. सगळ्या शरीरात असं सरदार झरझर झरझर हे झाल्यासारखं होतं, अनुभव आला सगळा. छान. खूप मस्त. चला मग मी तुमची रजा मागते. 1-2 माऊली अशा आहेत की ज्यांना बसता येत नव्हतं, त्यांनी उद्या त्यांना सुरुवातीला जर सांगावंसं वाटलं तर जरूर सांगावं की त्यांना इतकं पेन होतंच की सूज आहे गुडघ्यावर. अशा 2 माऊली आहेत का, तर त्यांनी सांगावं उद्या की त्यांना बरं वाटतंय म्हणून. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. जय श्रीराम. जय जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.